2 षटकांचा सामना असेल. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरळे आयोजित आई पावनाई देवी चषक 2026 पर्व तिसरा आणि पर्व तिसऱ्या मधील हा महामुकाबला फायनलचा बॅटल फायनलचा रणसंग्राम. एका बाजूला श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब तावडे आणि त्याच्या अगेन्स्ट असेल पानेरी 11 पानेरी. चला फटाफट फास्ट क्रिकेट. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू पाठवायचे आहेत. तावडे संघाचे इथे आलेत. पानेरी संघ तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. एका बाजूला पंच आपण पाहतो नाईक सर, दुसऱ्या बाजूला मिस्टर शर्मा. एस पंचांची रॉयल एंट्री. शर्मा सर आणि नाईक सर मैदानाचा ताबा घेत आहेत. फायनलचा महामुकाबला कोण होईल इथे या मैदानाचा आणि पावनाई देवी चषकाचा मानकरी? कोण असेल तो प्रथम क्रमांकाचा हिरो? कोण आपल्या बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग कॅप्टन्सीने या सगळ्या स्पर्धेमध्ये उच्च स्थानावरती पोहोचेल? पहिला क्रमांक 1 नंबर कोण पटकावेल? सुफियान आणि त्याच्या सोबत विजय या पाठीमागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये येतोय. A1 जोडी पानेरी संघाकडून या बॅटलला पाहायला मजा येणार आहे. शाहवाडी तालुक्यातील तावडे संघ पॉवर प्ले नसणार आहे. 2 षटकांचा सामना असेल. पावनाई टीमचे जे खेळाडू असतील त्यांनी गेट वरती थांबायचं आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक सौजन्य जे आहे ते लाभलं. आदरणीय पांडुरंग पाटील दादा त्यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सन्मान करण्यासाठी सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सागर पाटील यांना. सर प्लीज तुम्ही यांचा सरांचा सत्कार करून घ्या. सुरू होईपर्यंत एक होऊन जायला. 5 4 3 2 1 फायनलचा महामुकाबला. पहिला बॉल मनोज ऑन द मार्क. पहिला चेंडू कॅचरची संधी. कॅच ड्रॉप. नाराजी कीपरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कैलास वाटतोय तिकडे किंमत आहे. सागर दिसतोय. सागर यांनी कॅच ड्रॉप केले. महत्वाचा गडी विजय ची कॅच होती. पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण केली होती. दुसरा बॉल. स्लोअर रन पिक नहीं कर पाए यहाँ पे विजय. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. टॉट. हाथ से देखना पड़ेगा. जब तक डिलीवर नहीं होता है गेंद ना तब तक आपको उस पर नजर बनाए रखनी पड़ती है. एक धाव फलकावरती लागले. दोन्ही खेळाडू गोलंदाज फलंदाज नौके आहेत एकमेकांसमोर, परंतु अनुभव मोठा. दुसरा चेंडू तो डॉट. तिसरा बॉल. फायनलचा थरारक मुकाबला. मनोज थोडासा वाईडिश घेतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर. तिसरा चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळलाय. संधी निर्माण केले. ओ ऍथलेटिक एफर्ट पाहायला मिळाला. चांगला जज केला. चेंडू थांबवला. एक धाव येते. स्ट्राईक जाईल सुफियानकडे. धावफलक पोहोचते 2 आकड्यावरती. 12 चेंडू आणि किती धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला आवडेल? धावा येऊ द्यात. केवढ्या काय येणार? सुरक्षित टार्गेट किती वाटतंय? इथे सुरक्षित काहीच नाहीये. चांगला पाठलाग केला प्रत्येकांनी. इथे विचार करू शकत नाहीये. पुढचा बॉल येतोय. जो सावडे संघ इथे धावांचा अक्षरशः पाऊस पाडतोय त्याच्यासमोर मला तरी वाटतं 12 चेंडू मध्ये 35 तरी मिनिमम पाहिजे. ओ चांगला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. वेगाचा वापर. पाय व्हेरिएशन पाहायला मिळतात मनोजच्या गोलंदाजीवरती. प्रभाव सोडला या गोलंदाजाने. मनोजने प्रभाव सोडला आपला. फास्ट बॉलिंगचा कसा वापर आणि कसा मैदानाच्या आतमध्ये तो अस्त्र कशी वापरायचं हे दाखवून देताना 2 धाव फलकावरती लागलेत. पुढचा बॉल. हो ब्लॉक केलाय. कॅच ची संधी. गुड कॅच. संजयचे सुरक्षित हात. विकेट. सुफियान बाद. आता थोडासा बॉल ट्रॅव्हल होणं सुद्धा कमी होणार आहे कारण मैदानामधली जी शांतता आहे ना. चला बॅट्समन थोडं स्पीडअप घ्यायचंय.
त्याचा सुद्धा परिणाम होणार आहे. म्हणजेच क्रिकेटच्या मैदानावरती वातावरणाचा जो परिणाम असतो तो बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे सर. संपूर्ण ओव्हर पाहिली मनोजची. पहिला बाउन्सरने सुरुवात केली होती, त्यानंतर 2 सबमरीन डिलिव्हर, त्यानंतर एक ब्लॉक आणि त्यानंतर एक लेंथ बॉल. तिथे जाळ्यात फसवलं सुपियानला. बिग विकेट. 2 धावावरती सुपियान बाद. आर्यन मैदानाच्या आतमध्ये येतोय. पानेरी संघ तुमच्यासाठी इंटिमेशन असेल आयोजकांचं. नेक्स्ट जर फलंदाज उतरवायचं असेल तर वेळेत आतमध्ये गेला पाहिजे. 30 यार्ड सर्कल क्लिअर करायच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आर्यन शेवटचा बॉल. पहिल्या षटकामध्ये धावपलकावरती 2 आहेत. 2 एक विकेट गेले. ओ चांगला बाउन्सर. अतिरिक्त बाउन्स कानात जवळून गेलाय. ओ परंतु पंचाने युनिक स्टाईल मध्ये दाखवला. इट्स अ व्हाईट बॉल. धावपलक 3. ही युनिक स्टाईल नाहीये सर, ही ती आयकॉनिक शाहरुख सरांची ऍक्शन आहे. मैं हूं ना. ओ फ्लिक केला, चांगला एक्झिक्यूट केला. कैलाश बिल्डिंग करतो फर्स्ट क्लास. तोच आहे या संघाचा तावडे गावचा कैलाश. विकेट. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर एका बाजूला पाटण तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी. थरारक मुकाबला. एका बाजूला शाहूवाडीचे धुरंधर, एका बाजूला पाटण तालुक्याचे सिकंदर. मस्त कलंदर. इस बीच चला ये घमासान. सिर्फ और सिर्फ एक ही क्वेश्चन है कि हु इज द विनर. पर्व तिसऱ्याचा मारकरी ठरेल कोण. पहिलं षटक 2 विकेट आणि 3 धावा. ओपनला या पद्धतीची खेळी. ओहो क्लास मनोजची गोलंदाजी. STPL च्या ऑप्शन मध्ये हा सगळ्यांच्या नजरावरती असेल. मनोज लकी नंबर जर्सी नंबर 17 स्ट्राईक वरती असेल. आता मात्र आणि तुमच्या आमच्या अगदी समोर उभा आहे. कैलाचा पहिलाच बॉल. ओहो व्हॉट अ जजमेंट, व्हॉट अ जजमेंट. तावडे गावचा करण अंबाला नितीन. विकेट. एक हाथ से लपक लिया. जो बहुत सारे लोगों को दोनों हाथ से नहीं जमता ना, इसने तो एक हाथ से कर दिखाया. और खुद का नाम नितिन है, जर्सी नंबर भी 3 है और यहाँ पे कैच एक ही लिया है. बॅटर होतो नवीन विजय तांबेच्या दिशेने. इथे मात्र पहा 3 धावपलकावरती 2 गडी तंबूत. पहिल्या चेंडूवरती कैलाशने विकेट प्राप्त करून दिलेत. आता मात्र 5 चेंडू असतील. इथे धावा जमवाव्या लागतील कारण की 3 धावा धावपलकावरती 3 गडी बाद झालेत. वेग होता ब्लॉक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावपलक पोहोचते 4 या आकड्यावरती. काय करू. हो चांगला हुक केला, पिक केला आणि त्याला नजरेसमोर खेचून मारलाय. मिळालं काय. एकच दुःख. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपलक पुढे पोहोचते 5 या आकड्यावरती. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग. नक्कीच दादा, मी मगाशी एकदा म्हणत होतो आणि विजय दोघे जण चांगले खेळत आहेत. उर्वरित 4 चेंडू आहेत. पुढचा बॉल कैलाश. मी मगाशी म्हणत होतो की सर सध्याच्या जगामध्ये कोणी कोणाला चाय पाजायला सुद्धा थांबत नाही. तिथे मात्र एका व्यक्तीने, एका आदरणीय, एका रोख रक्कम 44,444 आपल्या खिशातून काढून या स्पर्धेला दिली. तोच सद्गुरू असतात, तोच बहारदार व्यक्तित्व तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीला आता येत आहे. अर्थातच दीपक पाटील दादा. चांगला फटका अलॉंग द ग्राउंड. चांगला फटका खेळा डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण मनोजचं. ओ चांगला एक्झिक्यूट केला. मिस टाइम झाला. मनोज त्याच्या पाठीमागे धावतोय धावतोय धावतोय. रहीमचा हल्ला सीमारेच्या बाहेर. रहीमचा हल्ला. 6 धावांचा गल्ला. षटकार. रहीम
शैलेश 6 धावा, कहीं ना कहीं इस 6 के साथ जान में जान आ गई होगी यहाँ पे पाटणकरांची. धावा फलकावरती जोडलेत 12. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलक पोहोचले 12 या आकड्यावरती. सन्माननीय आनंद मांढरे दादा यांचे आगमन होत आहे. ओव्हर दी कव्हर्स, चेंडू जातोय कव्हर, सीमारेषा बाहेर, चौकार. सामन्यामध्ये परतवार केलाय, अडचणीत असताना ह्या धावा कुठतोय शैलेश. धाव फलक पोहोचले सर 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा होत्या आणि त्यातून सावरलाय संघाला. शेवटचा बॉल येतोय, मॅच बनवणारा चेंडू फर्स्ट इनिंग्स मधला. ओ हेलिकॉप्टर उडवलंय, मनोज चेंडू खाली. ओ सुंदर झेल, विकेट विकेट विकेट. 16 धावावरती रोखले पाणेरी संघाला. 17 धावांचं लक्ष उभं केलंय. 12 चेंडूंचा खेळ बाकी. आपल्याला समजणार आहे पावनाई देवीचा मानकरी कोण. 12 चेंडू 17 धावांचं आव्हान उभं केलंय. त्याचबरोबर या ठिकाणी हलगीच्या सुरात आणि हलगीच्या वादात एका मोठ्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 44,444 लाभली. सौजन्य माननीय श्री दीपक गणपती पाटील दादा, संस्थापक अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष अखिल भारतीय कुर्मी समन्वय महाराष्ट्र राज्य, युवा अध्यक्ष मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य. ती रुबाबदार पावलं, ती कर्तृत्वाने पावलं व्यासपीठाच्या मुख्य दिशेकडे वळताना आपण पाहतोय. आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या दातृत्व गुणाने समाजामध्ये आपले नाव कोरले, तेच म्हणजे आदरणीय दिलीप दादा, दीपक दादा पाटील. 12 चेंडू 17 धावांचं लक्ष असेल थावडे संघासमोर. श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरळे, माननीय आदरणीय दीपक दादा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. कांसा वारणा फाउंडेशन, मी कमवली ती विश्वास, मी कमवला तो आदर आणि मी कमवली ती म्हणजे गोरगरिबांची स्वप्नांची आले ओळख. यांचे माननीय आदरणीय दीपक दादा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सोबत आनंददादा मांढरे आहेत, त्यांच्या सोबतच बंडू मगरूळकर दादा आहेत, सोबत नागेश दादा यादव दादा सुद्धा आहेत, त्यांच्या सोबत गोकुळ आंबे भाऊ सुद्धा आहेत, सोबतच ज्ञानदेव पाटील दादा सुद्धा आहेत. आणि ह्याच मांदियाळीमध्ये अजूनही अनिल डिसले दादा आहेत, शिवाजी पाटील सर आलेत, सुरेश मगदूम पैलवान आलेत, संग्राम गायकवाड आलेत, चंद्रकांत पाटील खजिनदार सुद्धा आलेत. सगळेच आलेत या पावनाईच्या इथे होणाऱ्या या जागरामध्ये. श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरळे आयोजित आई पावनाई देवी चषक 2026 आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने उभं केलेलं हे क्रिकेटचा महारण संग्राम. आणि या महारण संग्रामासाठी खऱ्या अर्थाने स्टेजची शोभा वाढवणारी जी पावलं आहेत त्या स्टेजवरती उपस्थित राहिलेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 12-17चं समीकरण, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रहीम. हाँ ये देखिए, इसकी बॉडी लैंग्वेज देखिए और शैलेश की बॉडी लैंग्वेज देखिए. मैं इसमें थोड़ा गपलत कर गया. 12-17ची गरज. पहिला बॉल, डॉट बॉल येतो का? हो. डॉट बॉल येतोय. पंचांकडे दाद मागितले होते. आता मात्र 11 चेंडू 17 धावा. सागीर धाव चेंडू, कोणतेही धाव न देणारा चेंडू. सागर आणि कैलाश A1 जोडे, परंतु रहीम गोलंदाजीवरती प्रभाव टाकतोय. चांगला बॉल, लेंथ बॉलचा वापर, ओ बाउन्सरचा वापर चांगला. लाऊड अपील इन फ्रंट ऑफ अंपायर. अगदी मैदान दणानून सोडले रहीमने. आणखीन एक डॉट बॉल. कोणती धाव नाहीये, 2 चेंडू लगातार डॉट येतात. स्ट्राईकला सागर आहे, नॉन स्ट्राईकला कैलास आहे. 10 चेंडू 17 धावांची आता गरज. थरारक मुकाबला. आई पावनाई देवी चषक 2026चा हा महारण संग्राम. आणि या महारण संग्रामामधील फायनलची ही बॅटल. एका बाजूला पानेरी, दुसऱ्या बाजूला थावडे संघ. तिसरा बॉल, पहिल्या षटकातील 2 डॉट आलेत.
टप्प्याचा अड़ा तो लिया लेकिन क्या खूबसूरत से यहाँ पे अड़ाया देखी ले और वो सुपियान लग रहा है. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते. पाटण की शाहूवाडी, शाहूवाडी की पाटण. कोणती गाडी विजयाची गाडी पोहोचेल विरळे गावात? आई पावनाई देवीच्या दर्शनाला. नक्कीच इथे बॅटल रंगलाय. इथे रहीम आहे, इथे कैलाश आहे. पुढचा बॉल येतोय. एक धावला जोडली गेली धावपलकावर. स्ट्राईक चेंज झालाय. चांगली गोष्ट आहे. इथे मात्र कैलास आलाय. कैलास सुद्धा बीट झालाय. रहीम यहाँ पे पूरी तरह से जान जोखिम में डाल के गेंदबाजी कर रहा है. सामने वाले को हर सवाल पूछ रहा है. एक धाव येते. धावफलक पोहोचेल 2 आकड्यावरती. 17 धावांचा पाठलाग करतोय. अजून 15ची गरज आहे. आतापर्यंत जे षटक जे हाताळले ते सुरेख हाताळले. चौथा चेंडू. थोडस क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट. थोडासा वाईडिश घेतला जातोय. हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पहिला डॉट, त्यानंतर डॉट. एक आल एक बैच्या स्वरूपात धाव. पुढचा बॉल. ओ कमाल, बेमिसाल, फर्स्ट क्लास कैलाश. दोन्ही हातांची घडी घालायला लावल्या इथे रहीमला. कारण रहीम भी जान रहा है मैंने गलती कर दी, गेंद मैंने क्यों आगे फेंक दी. धावफलक थेट 8 आकड्यावरती. अनमोल सामना रंगतदार. शेवटच्या क्षणापर्यंत समजणार नाहीये 44,000चा मानकरी कोण होईल. आई पावनाई देवी चषकाचा मानकरी कोण होईल. शाहूवाडीकर की पाटणकर. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवला. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलक पोहोचते 9 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आलेत 9. आता 6 चेंडू 8. सरासरी जर पाहिलं तर रन रेट चांगल्या पद्धतीने एका षटकाराने पूर्ण कॅल्क्युलेशन बदललं. बराच वेळ सर फायनलचा हा प्रेशर आहे. ह्यामध्ये तुम्हाला हे विचार करावा लागेल. हा फाइनल मुकाबला है, अंतिम टाइम में खेलना जा, ये अंतिम मुकाबला है. क्योंकि हर बार लास्ट जो फाइनल रहते ना वहां पे प्रेशर बहुत होता है. प्रेशर असतो, परंतु इथे गोलंदाजीसाठी पानेरी संघाकडून सुपियानला बोलवलं आणि तो डिझर्व करतो या असल्या बॅटल मध्ये. कारण की त्याची जी गोलंदाजी आहे तो लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, फ्लायटेड डिलिव्हरी, यॉर्कर, 5 व्हेरिएशन आहेत त्याच्याकडे, अप्रतिम आहेत. आणि व्हेरिएशन गोलंदाजालाच इथे बोलवलंय सुपियान. 8 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल. सुपियान की खूबियां हमने कल देखी है, अभी ये अंतिम बार इस मैच में देखेंगे. 6 में 9, 6 में 8, ये चला. फुल टॉस बॉल. मिस टाइम झालाय. रहीम चेंडू खाली. दोघांमध्ये थोडस कॅल्क्युलेशन. विकेट. अनिल 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 5 चेंडू 8 धावा. कैलाश बाद. कैलाशपती महादेव निघालाय घराकडे. व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर स्लो चांगल्या केल्या आणि स्लोवर डिलिव्हरी, फ्लायटेड स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. विकेट. म्हणून सांगतो ना, जोपर्यंत चेंडू डिलिव्हर करत नाही गोलंदाज तोपर्यंत तुमचा लक्ष तिथपर्यंत असणं गरजेचं आहे. वो क्या कर रहा है, आखिरी क्षणों में उंगलियों को यहाँ पे फेर रहा है या फिर सीधी गेंदबाजी कर रहा है. विकेट जाते. विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थावडे गावचा करण अंबाला. नितीन संघाचा कर्णधार. संघाचा कर्णधार, संघाचा म्होरक्या नितीन मैदानात उतरतोय. थावडे गावचा करण अंबाला. 5 चेंडू 8 धावांची गरज असताना मगाचा सामना ह्याच नितीनने आपल्या बाजूने फिरवलाय. लिडिंग फ्रॉम द फ्रंट, कॅप्टन ऑन द स्ट्राईक. 5-8 ची गरज. पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. स्ट्राईक चेंज केलाय. सागरला स्ट्राईकला आणलंय. बॉल कॅरी केलाय. पंच बॉल कॅरी केला. इथे स्टॉप आहे. स्ट्राईक चेंज नसेल. बॉल स्टॉप केला. कॅरी केल्यानंतर तुम्ही धाव करू शकत नाही, काही नियम आहेत. डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. 4-8 ची गरज. सुपियान पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल. अंधाराचा फायदा उचलतोय, परंतु तुम्हाला इथे डोळ्यात तेल घालून बॅटिंग करावी लागेल. त्यामुळेच नाणेफेकीचा तोल किती महत्वाचा होता हे यावरून सिद्ध झालंय. थावडे संघाचे 12वां खेळाडू धक 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 धड़कने बढ़ रही है हर डॉट गेंद के साथ.
4-8 ची गरज. पुढचा बॉल सुपियान बॅटने करण अंबालाच्या बॅट मधून विकेट येते. एक हाताने प्रयत्न केला बाउंड्री लाईन जवळती, सुंदर झेल, विकेट. का आम्ही पाटण तालुक्यातून शाहूवाडी मध्ये आलो, का आम्ही विरळा गावच्या मानाच्या चषकामध्ये दाखल झालोय, दाखवून देताना आपल्याला दिसतात पाटणकर. चांगली गोलंदाजी. अजून देखील मॅच संपलेली नाहीये, अजून देखील विजय थांबलेला नाहीये. 3 चेंडू 8 धावांची गरज. इथे स्ट्राईक जर सागरला आली तर 2 चेंडू शेवटचे त्याला जर भेटले तर संपूर्ण मॅचचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. बरं सर, चुकी झाली आहे खेळाडूंकडनं, बॅटरकडनं चुकी झाली आहे. का सांगा? अंधाराच्या फायद्यामध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यानं न जाता सिंगल डबलला गेलं पाहिजे होतं. तिथे फिल्डर एकवेळी बऱ्याच चुका झाल्या असत्या, तुम्हाला 2चे 3 पण मिळाले असते, परंतु तुम्ही षटकारांचा नाच सोडत नाहीयेत. 3-8 ची गरज. सुपियान हो, चांगला फटका. आल्या आल्या हवा के संग संग घटा के साथ साथ षटकार षटकार षटकार. आकाश ने आते ही गेंद को दिखा दिया आकाश. अभी 2 रन चाहिए. इसके पहले जय भवानी चषक में डिसाइड हुआ था आखिरी गेंद पे एक गेंद 1 रन, वो फाइनल मध्ये देखिए. षटकाराने मॅचचं पूर्णपणे परिवर्तन केलंय. मनोज षटकार मारलाय. 2 चेंडू 2 धावावरती मॅच आले. एका बाजूला सुपियान, एका बाजूला मनोज. कोई भी हार मानने को तैयार नहीं है. फायनलच्या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आणि इथे बॅटिंग करतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज. सुपियानवरती प्रेशर आहे, तितकंच फलंदाजावरती. कालपासून 352 खेळाडू खेळले, 32 संघ खेळले, परंतु शेवटचे 2 चेंडू सांगून जाणार आहेत. या 44,000चा मानकरी कोण होईल, या पावडा देवी चषकाचा मानकरी कोण होईल. इथे प्रश्न मानधनाचा नाहीये, इथे प्रश्न आहे या चषकाचा, एका अभिमानाचा, एका सन्मानाचा, त्या पर्व 3ऱ्याच्या चषकाचा. 2 चेंडू 2 धावांची गरज. मनोज ऑन दी स्ट्राइक. अगर हम यहाँ तक आए तो ट्रॉफी लेके ही जाएंगे. ओ क्लीन बोल्ड. विकेट विकेट विकेट. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. सुपियानने कमबॅक करून दिला पाटण तालुक्याला. अगर जमलेला माझ्या मायबाप प्रेक्षकांना, जो पण प्रेक्षक मॅच बघतोय, सामना आवडला असा जोरदार टाळ्या वाजवा. कंपल्सरी चेस है, 1 में 2 की जरूरत है. जमलेला सर्व प्रेक्षक एरोलीकर प्रेक्षक 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 ANP लाईव्ह वरती 120 लोक लाईव्ह जोडलेत. त्यांचं सरचे स्वागत. हा थरार पाहतात. मॅच येऊन टोपले 1 चेंडू 2 धावावरती. फायनल असावा तर असा, अंतिम सामना असावा तर असा, एखाद्या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा असावा तर असा. 1 चेंडू 2 धावांची गरज. सुपियान परंतु स्ट्राईक वरती असेल नवीन फलंदाज राजेंद्रला राज करावं लागेल. ज्या गावच्या सुपुत्राने कालपासून हा महोत्सव सुरू केला, शेवटच्या क्षणाला येऊन टेपलाय. 1 गेंद 2 रन. जर सामना टाय झाला तर प्रथम बॅटिंग करणारा संघ विजेता असेल. 1-2 ची गरज. ओपडाऊन मारण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने घेतले, दुसरीसाठी धावाधाव केली जाते. इथे पहा, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. बमली. विकेट विकेट. पाटण तालुक्यात आज ठरतायत या श्री आई पावना देवी चषकाचे मानकरी समरभूमीचे सनदी मालक आम्ही, शतयुद्धांचे मानकरे, रणबंदीची जात आमचे, कोण आम्हास भयभीत करे. विजयी 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 पानेरी संघ. आणि पावना देवी चषक 2026 पर्व 3चा काल इथे संपन्न झालाय. मानकरी मिळालाय आणि